माझ्याकडे एक महिला आली होती की ती डिप्रेशनमध्ये होती. इव्हन तिने सुसाईड करण्याचा पण प्रयत्न केला. आता मी तिला बाहेर काढण्याचा यातून पुरेपूर प्रयत्न करत आहे. ती त्यातून बाहेरही येत आहे. परंतु एक सांगायचं म्हणजे रिझन म्हणजे हे लोकांनी केलेल्या ट्रोल्समुळे किंवा फॅमिली असो, बाहेरचे मैत्रिणी आहे, तिचं इंटेन्शन खूप चांगलं असायचं कुठली गोष्ट करण्यामागे. बट तिला ट्रोल केलं गेल्यामुळे की समोरच्याच्या विचारांमुळे ज्याने त्याने तिच्याबद्दल तर्कवितर्क लावला गेला, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. तिला रात्रभर झोप यायची नाही. महिना 2 महिने तिने त्यातच काढले. मला एक गोष्ट सांगायची आहे इथे आवर्जून त्या महिलांसाठी किंवा त्या पुरुषांसाठी जे डिप्रेशनमध्ये जात आहे, फक्त आणि फक्त रिझन ऑफ ह्या लोकांमुळे, लोकांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या बोलण्यामुळे. एक समुद्राची गोष्ट सांगते. समुद्रकिनारी एक लहान मुलगा खेळत असतो. तर खेळता खेळता समुद्राची लाट येते आणि लाटेमध्ये त्याची चप्पल वाहून जाते. तो त्याच्या विचाराप्रमाणे त्या लहानसा जीव त्या समुद्र किनाऱ्यावर लिहितो की समुद्र चोर आहे. पुढे जाऊन एक वृद्ध फिरत असतात आणि तिथे समुद्राच्या लाटेबरोबर खूप सारे शंख शिंपले वाहून येतात. त्यात ते खाली वाकून एक शिंपला उचलतात आणि त्याच्यामध्ये मोती निघतो. तर ते खुश होऊन घरी जातात. किनाऱ्यावर लिहितात, समुद्र माझा गॉड आहे, माझा सांता आहे, माझा देव आहे. त्याने मला खुश केलं, मला शंख शिंपला गिफ्ट केलं, त्याच्यामध्ये मोती निघाला आणि खुश होऊन ते घरी जातात. पुढे जाऊन एक महिला तिच्या मुलासोबत फिरत असते आणि फिरता फिरता जोरात समुद्र खवळलेला होता. समुद्राची लाट येते आणि त्या लाटेबरोबर तिच्या हातातला तो मुलगा निसटून समुद्रात वाहून जातो. त्याला पोहता येत नाही, त्या महिलेलाही पोहता येत नाही. आजूबाजूला कोणीही नव्हतं त्या मुलाला वाचवण्यासाठी. अशा वेळेस तिचा मुलगा मृत पावलेला जातो त्याच्यामध्ये आणि ती रडून दुःखी होऊन समुद्र किनाऱ्यावर लिहितो, समुद्र खुनी आहे. पुढे जाऊन मच्छीमार तिथे येतो. मच्छीमार जाळे टाकतो. त्या जाळ्यामध्ये माशांना पकडतो आणि तो खुश होऊन घरी जाता जाता त्या समुद्र किनाऱ्यावर लिहितो, समुद्र माझा पालनहर्ता आहे. पुन्हा एकदा हे सर्व लोक गेल्यानंतर पुन्हा एकदा लाट येते आणि त्या लाटेबरोबर त्यांनी जे काही लिहिलेलं असतं ते पूर्णपणे वाहून जातं. समुद्रकिनारा स्वच्छ होतो. तर आपल्याला ह्या समुद्राकडून एक गोष्ट घ्यायची आहे. कुणी काय बोलतंय, वाईट चिंतय, वाईट निंदा करते किंवा चांगलं बोलतंय, त्या समुद्रावर काहीही फरक पडत नाही. त्याचं जे दैनंदिन रुटीन असतं ते त्याचं चालूच राहतं. तर आपल्याला त्या समुद्रासारखं शिकायचं आहे, समुद्र बनायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं चांगलं वाईट ट्रोलिंगचं आपल्यावर काहीही परिणाम करून घ्यायचा नाही आहे. तर मला वाटतं ह्या गोष्टीचं तात्पर्य तुम्हाला समजलंच असेल. तर या महिलेसारखं कुणीही मध्ये न जाता आणि लांबचं टोकाचा निर्णय न घेता कुठल्या तरी तुमच्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही छानपैकी तुमचं मन मोकळं करू शकता किंवा तुम्ही माझ्याशीही संपर्क करून तुमची ऑनलाईन ऑफलाईन मीटिंग बुक करू शकता. बाय बाय.